बल आणि गतिविषयक समीकरण. सगळ्यात पहिलं बेसिक्समध्ये पहिली वेगाची कन्सेप्ट. वेग म्हणजे आपण सरळ आपल्याला माहिती आहे की बाबा अंतर भागिले किती वेळ लागला म्हणजे वेग असेल. तर त्याच्यामध्ये फक्त वेगामध्ये आपण त्या अंतराला विस्थापन असं बोलतो विज्ञानाच्या भाषेमध्ये. तर याच्यामध्ये काय करा, वेग इज इक्वल्स टू त्याला म्हणा विस्थापन भागिले लागलेला वेळ. म्हणजेच याला आपण समजा त्याचे संज्ञा घेतल्या, संज्ञा म्हणजे वेग म्हणजे आपण त्याला समजा म्हटलं स्पीड किंवा वेलॉसिटी. तर वेलॉसिटी इक्वल्स टू विस्थापनला सगळ्यांनी म्हणायचं एस आणि वेळेला म्हणायचं टी. एस भागिले टी असं म्हणा त्याला, एस भागिले टी. एस डिस्प्लेसमेंट, त्यातला एस ते लोक विस्थापनासाठी घेतात, एस भागिले टी. नेक्स्ट नंबर 2 दुसरी कन्सेप्ट याच्यामध्ये ती म्हणजे त्वरण. त्या त्वरणाला आपण बोलतो ऍक्सिलरेशन. आता ऍक्सिलरेशन हा आपला फॅमिलियर वर्ड आहे. आपण समजा आपले बाईक वगैरे चालवतोय तर बाईकला आपण ऍक्सिलेटर वगैरे बोलतो. आपण ऍक्सिलेटर असतं, कारला ऍक्सिलेटर असतं, ठीक आहे. आपण जसं ऍक्सिलरेट करू तशी तो स्पीड वाढत जातो, करेक्ट आहे का? जेवढं जास्त ऍक्सिलेट करू आपण तेवढा स्पीड वाढणार आहे. उदाहरणार्थ समजा आपल्या गाडीचा वेग समजा 40चा आहे, पहिल्यांदा आपण ऍक्सिलेटर दाबला, ऍक्सिलेटर दाबताना आपण फिरवलं ते 40 60 होईल, 70 होईल, 80 होईल. म्हणजे अर्थात सरळ सरळ ऍक्सिलरेशन म्हणजेच काय, त्या वेगामधला जो बदल असतो तो पर युनिट टाइम. म्हणजे आपण त्याला असं म्हणूया त्वरण. त्वरण म्हणजेच वेगातील बदल. म्हणजे समजा आपल्या गाडीचा स्पीड 40चा आहे, तो 40चा स्पीड आपण 60चा करणे म्हणजे आपला वेग वाढवणे, आणि वेग वाढवणे म्हणजेच ऍक्सिलरेट करणे. दॅट इज त्वरण म्हणजेच वेगातील बदल, वेगातील बदल पर युनिट टाइम म्हणजे भागिले वेळ बोलू आपण त्याला. किती वेळेमध्ये वेगामध्ये काय बदल झाला ते म्हणजे त्वरण, म्हणजेच दॅट इज ऍक्सिलरेशन. आता वेगातील बदलामध्ये आपण काही युनिट म्हणजे काही इनिशियल वापरतोय. उदाहरणार्थ त्यात यू वापरला आणि व्ही वापरला. तर यू म्हणजे काय, यू म्हणजे सुरुवातीचा वेग, यू म्हणजे सुरुवातीचा वेग असतो. आणि त्याच्यामध्ये जर व्ही वापरला तर व्ही म्हणजे असतो अंतिम वेग. अर्थातच समजा गाडीचा स्पीड सुद्धा सुरुवातीला 40चा होता, तो आपण 60चा केला, म्हणजेच 40 हा झाला सुरुवातीचा वेग आणि व्ही म्हणजे 60 म्हणजेच काय झाला, तो झाला अंतिम वेग. तर आपण आता वेगातला बदल याला कशा प्रकारे लिहितो, कशा प्रकारे मांडतो बघा सगळ्यांनी. तर अर्थात वेगातील बदल म्हणजेच काय, तर व्ही मायनस यू हा झाला वेगातला बदल पर युनिट टाइम. यालाच म्हणतात ऍक्सिलरेशन म्हणजेच त्वरण. आणि त्वरणासाठी अक्षर वापरतात ए, म्हणजेच त्याचा फुल फॉर्म जो आहे तो ऍक्सिलरेशन. त्वरण बरोबर व्ही मायनस यू भागिले टी, म्हणजेच वेगातला बदल. व्ही मायनस यू, व्ही म्हणजे अंतिम वेग, यू म्हणजे सुरुवातीचा वेग, आणि त्या दोघातला फरक काढून त्याला पर युनिट टाइमने डिवाइड केलं तर तुम्हाला लोकांना मिळतं त्वरण. नेक्स्ट आता राहिली गोष्ट या दोघांच्या एककाची. आता एकक म्हणजे काय, तर सरळ सरळ एस म्हणजे विस्थापन. विस्थापन याला आपण समजा मीटर मध्ये कन्सिडर केलं तर अर्थात टाइम हा आपला सेकंदामध्ये असेल, त्याला म्हणायचं मीटर प्रति सेकंद. द्या मीटर प्रति सेकंद मराठीत लिहू शकता तुम्ही लोक, कळत नसेल तर मीटर प्रति सेकंद. आणि त्वरण, आता त्वरणाचं एकक कसं काढायचं बघा. तर सगळ्यात पहिलं म्हटलं गेलं वेगातला बदल. वेगातला बदल म्हणजे व्ही मायनस यू. आता व्ही मायनस यू म्हणजे वेगातला बदल जो काय असेल तो असेल मीटर प्रति सेकंदामध्ये आणि भागिले टाइम पुन्हा सेकंदामध्ये. हा जो एस आहे इथला म्हणजे उदाहरणार्थ याला मी अशा प्रकारे लिहू शकतो बघा, एम छेद एस आणि पूर्णाला भागिले एस. हा जो एस हा खाली येतो आणि याचंच काय बनतं तर मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. तर त्याला या प्रकारे मांडा, याचं युनिट लिहून टाका, मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. त्यानंतर आता या सगळ्यांनी न्यूटनची गतिविषयक समीकरणे. गतिविषयक समीकरणामध्ये नंबर 1 सगळ्यात पहिलं समीकरण. आता जस्ट आपण काही वेळापूर्वी पाहिलं होतं की त्वरणाच्या संदर्भात बघा सगळ्यांनी, त्वरण म्हणजे ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू भागिले टी. एक बेसिक सूत्र आहे, त्वरणाचं जनरल सूत्र आहे. समजा हा जो इथला भागिले टी आहे, हा वाला, हा भागिले टी समजा या साईडला आपण आणला तो गुणिले टी होऊन जायला, तर अर्थात त्याला आपण असं म्हणणार की ए टी इक्वल्स टू या साईडला राहिला फक्त व्ही मायनस यू. आणि जर
हा वाला यू आपण या साईडला आणला तो बनणार आहे प्लस, म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो की यू प्लस AT इक्वल्स टू व्ही, आणि तेच आपलं जे काय गतिविषयक समीकरण नंबर 1 आहे ते म्हणजेच काय, तर व्ही इज इक्वल्स टू यू प्लस AT. त्यामध्ये व्ही म्हणजे अंतिम वेग, यू म्हणजे सुरुवातीचा वेग, ए म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणजेच त्वरण, आणि टी म्हणजे टाइम. तर किती टाइमामध्ये ते त्वरण वगैरे काय असेल त्यानुसार तुम्हाला किमती दिलेल्या असतील, बाकीचं काय विचार असेल ते काढायचं. नेक्स्ट गतिविषयक समीकरण क्रमांक 2. नंबर 2. तर आता मित्रांनो याच्यामध्ये व्ही आणि यू या संदर्भात जर म्हटलं तर व्ही म्हणजे कोणता वेग बरं, सुरुवातीचा का अंतिम, तिथे सांगितलं मी तुम्हाला बघा. तर व्ही म्हणजे अंतिम वेग आहे, यू म्हणजे काय सुरुवातीचा वेग आहे, ए म्हणजे काय ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण. आता कदाचित तुम्हाला लोकांना ऍक्सेलरेशन दिलं नाही तर त्या ठिकाणी तिथे जीचं मूल्य घेतात. जीचं मूल्य म्हणजे कुठलं गुरुत्वत्वरण ना, किती असतं बरं ते 9.8 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. डिपेंडिंग ऑन ती समजा अर्थवरती पोझिशन काय दिली त्याच्यावरही त्याच्या व्हॅल्यू बदलत जातात. समजा आता हे इक्वेटर आहे बरोबर का, हे विषुववृत्त आहे आपलं करेक्ट, हे विषुववृत्त आहे आणि हे समजा ध्रुव आहेत, ठीक आहे. अर्थातच तुम्हाला लोकांना समजा याची व्हॅल्यू मी विचारली, या ठिकाणी इक्वेटरला म्हणजे विषुववृत्तावरती त्या जीचं मूल्य किती असतं बरं, 9.78 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग अप्रॉक्सिमेटली, हे सगळे अंदाज आहेत, ठीक आहे. त्यानंतर जर आपण त्या ध्रुवावरती पाहिलं इथं या साईडला 2 पोल्सला, तर या ठिकाणी जीचं मूल्य जे असतं ते असतं 9.83 अप्रॉक्सिमेटली बरं, म्हणजे अंदाज येतो मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. हे कुठेतरी साईडला लिहून ठेवा. जर तुम्हाला स्पेसिफिक लोकेशन मेन्शन केली गेली की विषुववृत्तावरती त्या वस्तूच्या संदर्भात तुम्हाला लोकांना प्रश्न आला तर तुम्हाला मूल्य हे घ्यायचंय. जर तुम्हाला लोकांना ते पोलवरती म्हणजे ध्रुवावरती आलं तर तुम्हाला मूल्य हे घ्यायचंय, आणि त्यांनी असं काहीच मेन्शन नाही केलं तर तुम्हाला मूल्य घ्यायचंय G इक्वल टू 9.8. असे 3 प्रकारे त्याचे मूल्य असतील, आणि जनरली ते लोक मेन्शन करतच नाहीत. म्हणजे तुम्हाला लोकांना G इक्वल टू 9.8च घ्यायचं आहे. गुरुत्वत्वरण 9.8 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. नेक्स्ट नंबर 2, दुसरं समीकरण. दुसऱ्या समीकरणामध्ये तुम्हाला लोकांना समजा त्या लोकांनी काहीतरी अंतर वगैरे विचारलं, तुम्हाला लोकांना उंची विचारली कुठल्या एखाद्या गोष्टीचे, उदाहरणार्थ समजा म्हणजे गतिविषयक समीकरणाचं ऍप्लिकेशन काय नेमकं आपण ते बघूया. समजा ऍप्लिकेशन 2 प्रकारचे एकदम बेस्ट ऍप्लिकेशन आहेत. एक बेसिक एका ग्राउंड लेवल पासून म्हणजे एका क्षितिज समांतर एका पृष्ठापासून असं बोलू आपण, एक कुठला तरी एखादा व्यक्ती उभा आहे समजा, ठीक आहे, टिंब कोणी व्यक्ती उभा आहे, ठीक आहे, आणि याला ह्या जमिनीवरील एका बिंदूपासून याला वर उडी मारायची, क्लिअर, आणि वर उडी मारायची, आणि त्याची जी काही उडी असेल ती उडी समजा आपण असं म्हटलं ती उडी 2 मीटरपर्यंत गेली पाहिजे. किती गेली पाहिजे 2 मीटरपर्यंत. तर म्हणजे अर्थात आपल्याला हाच व्यक्ती अर्थातच या प्रकारे इथपर्यंत म्हणजे तो माणूस आपल्याला इथपर्यंत आलेला दिसेल, म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर हे 2 मीटर. म्हणजे हे झालं त्याचं ऍप्लिकेशन. आता काय करायचं नेमकं बघा. तर या माणसाला इथं जमिनीवरून वरती 2 मीटरपर्यंत उडी मारायची. तर 2 मीटरपर्यंत त्याला उडी मारायची खरी, मग यासाठी त्याचा स्पीड काय असावा, मग तो किती वेगाने उडी मारेल, या प्रकारचे प्रश्न हे सगळे गतिविषयक समीकरणावर डिपेंड असतात. आणि दुसरा एक प्रश्न बघू आपण की काय नेमकं काय असतं. तर अर्थातच त्यामध्ये बघा समजा उदाहरणार्थ एखादी वस्तू, आता याने खालून वरती उडी मारली बरोबर का, याने म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम केले, वरती गेलाय तो, ठीक आहे. पण समजा एखादी बिल्डिंग आहे, एखादी कोणती बिल्डिंग वगैरे, त्या बिल्डिंग मधून समजा वरतून टिंब समजा ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंगच्या टॉवरवरून समजा एखाद्याने माझ्याशी नाडला समजा, आणि त्याला मी धरला इथं बघा इथं, आणि त्याला इथं धरून असा समजा असं सोडला मी इथून, याला धरून ठेवला बरं मी सध्या, ठीक आहे. आणि आता मला काय करायचंय, मला बिल्डिंगची उंची मोजायची, त्याला सोडायचं हे इंटेन्शन नाहीये, मला त्या बिल्डिंगची उंची मोजायची. तर समजा हा आपल्याशी नडला आणि याला समजा इथून वरून खाली सोडला मी, तर वरून खाली सोडायचं कारण फक्त एवढं होतं की मला बिल्डिंगची हाईट मोजायची किती होती ती, ठीक आहे. तर अर्थातच काय बघा नेमकं ते, तर ह्या बिल्डिंगची उंची ही तुम्हाला काढायची, ही किती ते तुम्हाला माहिती नाहीये. तर आता आपल्याला ही उंची काढण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट फक्त हा माणूस इथून सोडल्यापासून हा खाली किती वेळेत पडला एवढं जरी माहिती असेल तरी आपल्याला त्या बिल्डिंगची उंची मोजता येते. ते आपण कसं करायचं काय आपण थोड्या वेळात बघूच. ते एक तर सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन म्हणजे एका माणसाला उडी मारायची त्याचं ऍप्लिकेशन. नंबर 2 एका माणसाला वरून खाली फेकून द्यायचंय त्याचं ऍप्लिकेशन. म्हणजे फेकायचं इंटेन्शन आहे, फक्त करायचं काय बिल्डिंगची उंची मोजायची आपल्याला काय असेल ती, ठीक आहे. सो या प्रकारच्या प्रश्नांचं ऍप्लिकेशन म्हणजे गतिविषयक समीकरणाचं ऍप्लिकेशन, ठीक आहे. तर याचं ऍप्लिकेशन मला वाटतं ते कांगारूने वर उडी मारणे वगैरे असं शालेय पुस्तकात दिलेलं आपल्या नवीन बुक्समध्ये वगैरे,
ठीक आहे. तर ते ऍप्लिकेशन झालं. आणि याचं ऍप्लिकेशन म्हणजे एक चेंडू वरतून जमिनीवर पडण्यासाठी एवढा वेळ लागला तर तो किती उंचीवरती वगैरे काय असं काहीतरी बोलतात ते लोक. ठीक आहे. सो लेट बघू आपण त्याला थोड्या वेळानंतर ते. तर आता 2 नंबरचं समीकरण घ्या सगळ्यांनी. एस म्हणजेच अर्थात अंतर म्हणजेच विस्थापन म्हणजेच उंची बोलू शकतो आपण त्याला. एस इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. एस इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त ए जर दिला नसेल तर त्याला काय घ्यायचा, जी घ्यायचा. म्हणजे इथे जे केलं तेच इकडे करायचंय. ठीक आहे. UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आणि त्यानंतर नंबर 3 V स्क्वेअर इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस 2AS. आता हे तुम्हाला लोकांना पाठांतर करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण का, याच्यावर थर्ड आणि सेकंड वरती जनरल एक चांगले क्वालिटीचे प्रश्न पडतातच. आणि हा एक साधा प्रश्न असतो त्वरणाचा वगैरे. ठीक आहे. सो आपण आता बघू याच्यावरती गणित वगैरे कशी काय वगैरे सगळे डिझाईन केलेले आहेत आपण. ठीक आहे. सो आपली जी झेरॉक्स सगळ्यांनी समोर ठेवा वरती आता. ठीक आहे. तर ह्या 3 समीकरणाचं आता ऍप्लिकेशन आता त्याला आपण अप्लाय करूया. कशा प्रकारे ते अप्लाय होतात. ठीक आहे. मला पुन्हा एकदा रिव्ह्यू करायचं तुम्हाला लोकांना. सगळ्यात पहिल्यांदा नंबर 1 याच्यामध्ये V इक्वल टू U प्लस AT. V म्हणजे काय, अंतिम वेग. U म्हणजे काय, सुरुवातीचा वेग. A म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण. आणि T म्हणजे काय, टाइम. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये S म्हणजे काय, विस्थापन म्हणजेच अंतर म्हणजेच उंची. साईडला लिहून घ्या सगळ्यांनी कशा कशाला अप्लाय करता येईल ते. S म्हणजे विस्थापन म्हणजेच अंतर म्हणजेच उंची. या तिन्ही ठिकाणी हा वाला फॉर्म्युला वापरता येतो, अप्लाय करता येतो. विस्थापन, उंची, अंतर या सगळ्या ठिकाणी यस वापरता येतो. यस म्हणजेच अंतर म्हणून समजायचं सगळ्यांनी. ठीक आहे. आणि थर्ड याच्यामध्ये लक्ष द्या, V वर्ग इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस 2AS असं तुम्हाला म्हटलंय. तर याच्यामध्ये फक्त लक्षात घ्या, इथे नाही इथे याच्यामध्ये हा V आहे ना, V म्हणजे अंतिम वेग, U म्हणजे काय, सुरुवातीचा वेग. आणि 2AS, A म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजेच त्याला आपण गुरुत्व त्वरण म्हणू शकतो. बरोबर. आणि S म्हणजे पुन्हा एकदा तेच उंची, अंतर, विस्थापन. आता प्रश्न क्रमांक पहिला, झेरॉक्स मधला प्रश्न क्रमांक पहिला. रेडी. कोणी प्रश्न वगैरे लिहित बसू नका, कारण ऑलरेडी ते लिहायचं नाही म्हणून तुम्हाला टाईप करून दिले. म्हणजे आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त गणित सोडवायचे. तर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, एका कांगारूची क्षितिज लंब दिशेमध्ये. आता क्षितिज लंब म्हणजे सरळ जमिनीवरून वर, कळलं का, याला म्हणतात क्षितिज लंब. क्षितिज म्हणजे एक असा सरळ स्ट्रेट पृष्ठभाग आणि त्याला लंब म्हणजे त्याच्या वरती स्ट्रेट. अशा प्रकारे त्याला उडी मारायची, वर उडी मारायची. कळलं सगळ्यांना काय ते. सो कांगारू म्हटलं तर समजा ऑस्ट्रेलियाचा एखादा प्लेअर असेल कुठला तरी. ठीक आहे. असं समजून घ्या. हा ठीक आहे. तर कांगारू म्हटलं त्याला थोडा आपण असं मोठा करू. ठीक आहे. याला वर उडी मारायची. आता बरं, तर वर उडी मारायची, तो अर्थातच इथून एवढा उंचपर्यंत गेला पाहिजे असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. ठीक आहे. एवढा वर तो गेला पाहिजे. ठीक आहे. तो किती वर गेला पाहिजे जरा सांगता का जरा. त्याने वर उडी मारायची, किती वर गेला पाहिजे तो, 2.5 मीटर पर्यंत वर गेला पाहिजे. त्याने म्हटलं बघा ना, एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत म्हणजे वरच्या बाजूला 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास अर्थातच याला इथून वरती उडी मारायची. तो किती उडी मारू शकतो, 2.5 मीटर पर्यंत तो उडी मारू शकतो. क्लिअर. आता याचं ऍप्लिकेशन कशा प्रकारे घ्यायचं बघा. तर त्याची चाल किती असेल, चाल म्हणजे वेग किती असेल, चाल म्हणजे वेग किती असेल. ठीक आहे. तिथे लिहून घेऊ शकतात. चाल म्हणजे वेग म्हणजे वेलॉसिटी म्हणजे स्पीड. मग अर्थात शेवटी तो बिचारा जागेवरती उभा आहे, त्याला वर उडी तर मारायची, तर त्याला काहीतरी स्पीड लागेल ना, त्याला काहीतरी आतमध्ये पॉवर लागेल, त्याला उडी मारण्यासाठी काही क्षमता लागेल त्याची. तर अर्थात तुम्हा लोकांना जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो की ते लोक विचारतात की चाल किती, यामध्ये तुम्हाला लोकांना त्यांनी दिलेले, त्यांनी उंच उडी मारताना म्हणजे 2.5 मीटर त्याला उडी मारायची. यात त्याचं त्याने विस्थापन दिलेलं आहे. विस्थापन दिले, लक्षात घ्या सगळ्यांनी मित्रमंडळ, विस्थापन दिलेलं आहे प्रश्नामध्ये. त्यानंतर तुम्हाला लोकांना त्याची चाल काढायची आहे, ध्यानात घ्या. तर विस्थापन म्हणजेच S, अरे बरोबर आहे का, आणि चाल म्हणजेच अर्थात मला एक सांगा, कांगारू सध्या सुरुवातीला जागेवर उभा आहे, बरोबर आहे का, तो उभा आहे, त्याला उडी मारायची, मग त्याला सुरुवातीला काहीतरी वेग लागेल की नाही, अरे बरोबर आहे का. आणि मग तो एका 2.5 मीटर उडी उंच गेल्यानंतर तो थांबणार आहे. बरं असं होईल का त्याने उडी मारले की तो हवेत ढगात निघून जाईल, अरे असं होणार आहे का, अजिबात नाही. अर्थात तो कुठेतरी जाऊन थांबणार आहे. म्हणजेच काय, त्याचा शेवटचा जो वेग असणार आहे ना, तो 0 होणार आहे. किती होणार आहे, 0 होणार आहे. सगळ्यांनी ध्यानात घ्या मी काय बोलतो ते. तर कांगारूचा समजा आता स्टार्टिंगला त्याने एका जागेवर इनिशियल उभा आहे बिचारा, आताच स्टार्ट केला आता आपण. ठीक आहे. इथून त्याला वर उडी मारायची, त्याला सुरुवातीला काहीतरी वेग घेऊन जावं लागेल, आणि सुरुवातीला वेग घेऊन गेल्यानंतर तो काही वेळानंतर एका ठिकाणी वर जाऊन थांबणार आहे. असं होणार नाही त्याने उडी मारले की तो ढगात निघून जाणार नाही वरती, बरोबर आहे का. तो एका लिमिट पर्यंत थांबणार आहे. ते लिमिट किती सांगा,
2.5 मीटरची लिमिट आहे, मग तो वर जाऊन थांबणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी त्याचा जो काही अंतिम वेग आहे ना तो शून्य झाला, शून्य. कारण तो वेग जर शून्य नाही झाला ना तर तो उडून जाईल वर. कळलं सगळ्यांना काय ते? अर्थात अंतिम वेग शून्य आहे. त्यानंतर सुरुवातीचा वेग किती तो त्यांनी विचारलाय, म्हणजे चाल त्याची विचारली, त्यांनी तेवढा चालीने गेला तरच तो वर जाईल आणि त्याला 2.5 मीटर जायचंय. तर विस्थापन आहे, चाल म्हणजे त्याचा सुरुवातीचा किती वेग असेल ते आपल्याला काढायचंय. एस पण पाहिजे, यू पण पाहिजे. ध्यानात घ्या सगळ्यांनी, तुम्हाला लोकांना याच्यामध्ये असा व्यवस्थित फॉर्म्युला मला सांगा ज्या ठिकाणी एस पण आहे आणि यू पण आहे. एस पण आहे आणि यू पण आहे असा फॉर्म्युला पहिला वाला आहे, दुसरा वाला आहे का तिसरा वाला आहे? ओळखायचं लगेच लवकर. इथे यू आहे पण यस आहे का? नाहीये. इथे यस आहे पण तुम्हाला लोकांना यू जरी दिलाय तर मला सांगा तिथे व्हीच्या संदर्भात आतमध्ये काय मेन्शन केलंय का? नाही. अर्थात ते नाहीच दिलं त्या लोकांनी. पण आता याच्यामध्ये बघा सगळ्यांनी, व्ही पण दिलाय, कारण व्ही पण शेवटी काहीतरी कार्य करतो. झालंच ना, व्ही शून्य असणार आपला. व्ही पण पाहिजे आतमध्ये, यू पण पाहिजे, यस पण पाहिजे. असा एकमेव फॉर्म्युला आहे ज्या ठिकाणी व्ही पण आहे, यू पण आहे आणि यस पण आहे. तर तुम्ही पाठच करून ठेवा. कांगारूचा प्रश्न आला तर तुम्ही लोकांनी तिसऱ्या फॉर्म्युलाने करणार. असं हिंट लिहून ठेवायची. म्हणजे एखाद्या माणसाला उडी मारायची ना, उडी मारण्यासाठी तिसरा फॉर्म्युला वापरता असं डोक्यात ठेवा सगळ्यांनी. सरळ सरळ व्हीची पण किंमत आपल्याला माहिती पडली शून्य, कारण वर जाऊन तो थांबला. यू म्हणजे सुरुवातीचा वेग असणार आहे, एस म्हणजे त्याचं विस्थापन. आणि आता एक मिनिट ऐका सगळ्यांनी, नीट बघा. ए म्हणजे काय? तर त्या कांगारूने ह्या, मला सांगा गुरुत्वाकर्षण कुठे काम करतं? त्या माणसाच्या खाली काम करते ना, बरोबर. त्याने गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने काम केलं का त्या विरुद्ध काम केलं? विरुद्ध काम केलं. 100% मित्रमंडळ हा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करतोय, उलटं काम करतोय. तर उलटं काम करत असल्याने त्या जीचं मूल्य आपण -9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग असं घेतो. प्लीज स्टार्ट करा सोल्युशनला. 1 नंबर टाका, स्टार्ट सोल्युशन घ्या. जी इक्वल्स टू -9.8 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. मायनस घेण्याचं कारण कंसात लिहू शकता, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य किंवा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य. विरुद्ध कार्य करणे म्हणजे वर उडी मारणे. आणि समजा वरून खाली पडला तर पॉझिटिव्ह घेऊ का निगेटिव्ह घेऊ? पॉझिटिव्ह घ्यायचं. शाबाश. सध्या जीचं मूल्य घ्यायचं -9.8 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. क्लिअर? तर आता आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपला 3 नंबर वाला, व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. याच्यामध्ये फक्त आपण किंमत भरायची कशी ती बघा. आता लक्ष द्या. व्ही वर्ग, प्लीज सगळ्यांचं लक्ष असू द्या, प्लीज मला सोडवून द्या, मग नंतर तुम्ही कॉपी करा. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as च्या बदली फक्त लिहिताना 2gs असं लिहितोय मी. का बरं? कशामुळं? ए म्हणजेच ऍक्सिलरेशन, म्हणजेच कुठलं त्वरण काम करते याच्यावरती? गुरुत्व त्वरण काम करते, म्हणून याच्या बदली जी घ्यायचा आहे. बस एवढाच फक्त फरक आहे, बेसिक फरक. आता अर्थातच एस म्हणजे विस्थापन म्हणजे 2.5 मीटर असणार ते, बरोबर आहे का? आपण आता किमती भरतोय. व्ही म्हणजे अंतिम वेग. अंतिम वेग तो शेवटी बिचारा जाऊन कुठेतरी शून्य वेग त्याचा होणार आहे, त्यामुळे ते आपण व्ही इक्वल टू 0 घेतला बरं तिथं. तर सुरुवातीला इथे घेऊन टाका सगळ्यांनी. व्ही ची किंमत आहे 0, शून्याचा वर्ग शेवटी शून्यच होणार. नंतर यू ची किंमत आपल्याला काढायची, यू स्क्वेअर म्हणजे सुरुवातीचा वेग त्याचा काढायचा आपल्याला, प्लस 2 गुणिले, आता मला सांगा जीचं मूल्य किती आहे? -9.8. किंमत भरून टाका सगळ्यांनी. -9.8 आणि साईडला एस. एस म्हणजे किती विस्थापन, किती उंच उडी मारतोय तो बाबा. नो, किती उंचीवरती येतो? 2.5 मीटर उंचीवरती. गुणिले 2.5. क्लिअर? आता याला सोडवायचंय. साधं बेसिक मॅथमॅटिक्स लागणार आहे, जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही, सोपं एकदम. तुम्हाला जे जास्त सोयीस्कर होईल यातला गुणाकार होता. गुणाकार कोणाचा करायचा माहिती आहे का? 2चा, 9.8चा आणि 2.5चा. एक काम करा, तुम्ही जरा स्वतः डोकं लावा. 2.5 आणि 2 यांचा गुणाकार केला की 5 येईल. अबे 2.5 रुपये आणि 2.5 रुपये किती रुपये? 5 रुपये. तर ते त्या दोघांचा गुणाकार पहिला करून टाका. शून्याचा वर्ग पहिला 0 येऊन जाईल, मग यूचा वर्ग याला काढायचं, याला काहीच करू नका, याला असंच ठेवा. परंतु मला एक सांगा, यांच्या तिघांचा गुणाकार करताना इथे मायनस चिन्ह किती वेळा आहे? एकदाच आहे. मग इथे मायनस येऊन जाईल, मायनस. कारण का माहिती आहे का? हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. अर्थात इथे मायनस एकदा आहे, एक निगेटिव्ह माणूस सगळ्यांना निगेटिव्ह करून टाकतो. क्लिअर? निगेटिव्ह करून टाका, मायनस. आणि मग आता यांचा गुणाकार करताना थोडा जुगाड लावा. जुगाड असा आहे, आपण 2चा आणि 2.5चा गुणाकार करायचा मुद्दाम. इथे बिचारा 9.8 ला असंच ठेवा आणि 2.5 गुणिले 2 म्हणजे किती बरं? 5. हे येऊ द्या. आता यांचा गुणाकार करू आपण. 0 इक्वल्स टू यूचा वर्ग वजा, चला बोला, 85, 40, हातचा आला 4, 5 9 45, 45 आणि 4 किती? 49. आणि पॉईंटच्या पुढे एक घर आहे म्हटलं, इथे एक घराची इथे पॉईंट द्यायचा आहे, बरोबर आहे? चला सुरुवात तर झाली. आता शेवटची स्टेप आपली. एवढं कॉपी कराल सगळे. फक्त बेसिक मॅथमॅटिक्स क्लिअर पाहिजे. गुणाकार, अपूर्णांकाचा गुणाकार, दशांश चिन्हांचा गुणाकार वगैरे, आणखीन प्लस तुम्हाला लोकांना वर्ग वर्गमूळ पाठ पाहिजे त्यासाठी. ठीक आहे? आता साधी सरळ गोष्ट आहे,
चा वर्ग वजा 49.0. मग मला सांगा हा वजा 49.0 म्हणजे वजा 49 आहे. तो जर इकडे आला तर काय होईल, तो प्लस होईल. मग याला मी असं लिहू शकतो की आता 49 इज इक्वल टू चा वर्ग. दोन्ही बाजूला जर मी वर्गमूळ घेतली तर 49 कोणाचा वर्ग आहे सांगा, 7चा वर्ग. विषय संपला, लिहून टाका. म्हणून u इज इक्वल टू वर्गमुळात 49, दॅट इज u इक्वल्स टू 7 बोला मीटर प्रति सेकंद. हे लय महत्वाचं आहे साईडचं युनिट. एवढ्या वेगाने त्याला उडी मारावं लागेल, एवढा स्पीड त्याचा पाहिजे, एवढी चाल त्याची पाहिजे. जर एवढी चाल त्याची नसेल तर तो तेवढ्या वर जाणार नाही. अर्थात जेवढा जास्त वेग, लक्षात घ्या, जेवढा जास्त वेगाने वर उडी मारेल तो तेवढा जास्त वर जाईल. पण शेवटी त्याची कॅपॅसिटी पर्यंत तो उडी मारू शकतो. आता एखादा म्हटलं मास्तर त्याने 100च्या स्पीडने उडी मारली, शक्य आहे का? झालं. साधं सिंपल होतं, फक्त अप्लाय करता आलं पाहिजे, तुम्हाला गुणाकार जमला पाहिजे आणि प्लस ते पलीकडे नेलं की मायनसचं प्लस झालं, प्लसचं मायनस झालं, हे सगळं बेसिक क्लिअर पाहिजे बस. प्रश्न दुसरा. सेकंड नंबरचा क्वेश्चन सिंपल एकदम चिल्लर आहे. काय म्हटलं गेलंय, एक बोट विराम अवस्थेपासून निघून एक समान त्वरणाने जाते. ठीक आहे, अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न आहे. ठीक आहे, तर जर ती 5 सेकंदात 15 मीटर प्रति सेकंद वेग गाठत असेल तर निर्माण झालेले त्वरण आणि अंतर किती असेल वगैरे काय बघूच आपण त्याला. तर याचं पहिलं लॉजिक क्लिअर करून घ्या सगळ्यांनी. ह्या बोटेचा प्रश्न जो आहे, ठीक आहे, याचा आणि गणितातल्या बोटेचा वगैरे काही संबंध नाही बरं. ही फिजिक्स मधली बोट आहे. आता त्या फिजिक्स मधल्या बोटेच्या संदर्भात तुम्हाला लोकांना त्याच्यावर त्वरण जे कार्य करते ते जरा जास्त महत्वाचे आहे, त्याच्यावर ते इम्पॅक्ट टाकणार आहे. ते काय ते कसं ते बघा. रेडी. नेक्स्ट. आता बघा कसं काय, एक बोट विराम अवस्थेपासून, त्याचा अर्थ असा आहे, प्लीज सगळ्यांनी बघा. एक समजा आता हे समजा समुद्र वगैरे असेल, काय नदी वगैरे असेल, काही असेल, त्याच्यामधून समजा एक बोट निघाली. ती बोट सध्या समजा त्याने म्हटल्याप्रमाणे विराम अवस्थेपासून आहे. विराम अवस्था याचा अर्थ सरळ सरळ सुरुवातीचा वेग हा 0. लिहा विराम अवस्था म्हणजे u इक्वल्स टू 0. विराम अवस्था म्हणजेच u इक्वल टू 0. बरं ध्यानात घ्या सगळ्यांनी. निघून एक समान त्वरणाने जाते म्हणजे 100% जेव्हा त्वरण म्हणजे ऍक्सेलरेशन काम करते. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं, त्वरण म्हणजे वेगातला बदल भागिले काय, वेळ. बरोबर. मग वेगातला बदल आपण आता चेक करू. वेगातला बदल काय होतोय मला सांगा. सुरुवातीला विराम अवस्था आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. सुरुवातीला विराम अवस्था आहे आणि थोड्याच वेळात ती पिकअप घेते गाडी म्हणजे आता बोट आहे. ध्यानात घ्या, गाडीचा प्रश्न असा येऊ शकतो. तर याने पिकअप घेतला आणि पिकअप घेऊन त्याचा वेग झाला किती सांगा लवकर. अरे बोला किती झाला, 15 झाला. 15 बघा, चेक करा. त्याने काय म्हटलंय, एक बोट विराम अवस्थेपासून निघून एक समान त्वरणाने जाते जर ती 5 सेकंदात पिकअप घेते. 5 सेकंदात पिकअप घेतली बरं या बोटेने, म्हणजेच अर्थात किती स्पीड काय झाला सांगा लवकर, 15. आता ध्यानात घ्या, हे 0 पासून 15 होण्यासाठी किती वेळ लागला, 5 सेकंद लागले. हीच तर कन्सेप्ट आहे. आपण नाही का बोलतो गाडीचा पिकअप लय भारी आहे, गाडी लवकर पिकअप घेते वगैरे, याला म्हणतात पिकअप घेणे. कळलं. गाडी 0 वरून डायरेक्ट 15ला जम्प केली, ती पण फक्त 5 सेकंदामध्ये. ते गाडीचं झालं, हे बोटेचं चाललंय. फक्त गाडीचा वेग तिथे जास्त असणार, ते लवकर पिकअप घेते गाडी, जे काय असेल ते. सो 5 सेकंदात एवढा जबरदस्त पिकअप घेतला आपल्या बोटेने. तर अर्थात या पिकअप घेणे म्हणजे त्याला ऍक्सिलरेट केल्याशिवाय पिकअप घेत नाही. का गाडी अशीच ठेवली नसते आपोआप जाती पुढं, नाही ना, शक्यच नाही. मग अर्थातच याने ऍक्सिलरेट केल्यामुळे इथपर्यंत गाडी गेली. 0 वरून गाडी 15च्या स्पीडला गेली. याला वेळ किती लागला, 5 सेकंद लागला. तर तुम्हा लोकांना त्वरण म्हणजेच ए इज इक्वल टू वेगातील बदल भागिले टाइम शिकवले मागाशी. झालंय. सांगा मग आता v मायनस यू. मित्रमंडळ, v ची किंमत काय सांगा, 15. u ची किंमत काय सांगा, 0. सो 15 मायनस 0 भागिले किती वेळेमध्ये पिकअप घेतला गाडीने, 5 सेकंदात पिकअप घेतला. शाबास, चला 1 नंबर. 15तून 0 गेले किती आला सांगा, 15. आणि 15 भागिले 5 बरोबर काय, 3. ग्रेट. ए इक्वल्स टू 3 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. हे झालं त्वरण म्हणजे ए फॉर ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण. हे अर्ध झालं. अजून एक गणित आहे त्यामध्ये. चला रेडी. आता अंतर काढायचे. न्यूटनच्या गतिविषयक समीकरणावर आधारित गणित आहे. मी आताच तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं, हिंट दिली होती. हे v आहे,
हे एस आहे, हे व्ही स्क्वेअर वगैरे याचा उपयोग करतात. कांगारूचं उडी मारतानाचं काय असेल, माणसं उडी मारताना असेल. आता याच्यामध्ये हे तर जनरल होते, तर आपण याच्यावर हे वापरून हे उत्तर पण काढलं. मला सांगा, तुम्हाला विचारलं काय आता अंतरासाठी फॉर्म्युला पहिलावाला का दुसरावाला का तिसरावाला? दुसरावाला. दिस इज, याला म्हणतात अंतर. हे अंतर आहे. एस म्हणजे अंतर आहे, ध्यानात घ्या सगळ्यांनी. तर आता त्याला अप्लाय कसं करायचं बघा. एस इक्वल्स टू, इकडे बघा आता मला एक सांगा, बोट ढगातून खाली पडते का रे? अरे पडते का? का खालून वर उडी मारते बोट? नाही ना. याच्या गुरुत्वाकर्षणाचा काही विषयच येत नाही. पहिली गोष्ट कळलं मी काय म्हटलं ते. ती बोट काय वरतून खाली पडत नाही, ती बोट काय खालून वर जात नाही, याच्या गुरुत्वाकर्षणाचा विषय नाही. पण याचा स्वतःचा जे त्वरण आहे ते 3 आहे. याचा विषय याचा, आणि याच्यामुळे ते न्यूटनचं गतिविषयक समीकरण लागणार आहे. नाही तर एखाद्याने म्हटलं असतं, मास्तर काय कशा टाइमपास करतात, डायरेक्टली आम्ही असं केलं असतं ना, ते अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. मग वेळ कितीचा आहे? 5 सेकंदाचा, बरोबर. आणि आमचा वेग किती? 15चा. मग 15 पाहिजे 75 आहे. 75 उत्तर चुकीचं आहे. मी पहिलंच म्हटलं गणित लावू नका, इथे फिजिक्स आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हा लोकांना त्या बोटेवरती काहीतरी त्वरण ऍक्सेलरेशन काम करतंय, ते एक समान त्वरणाने जाते. याचा अर्थ ती 3 मीटर प्रति सेकंद वर्ग या त्वरणाने चाललीच आहे. म्हणून तुम्हाला त्या त्वरणाचा आणि त्या विस्थापनाचा अंतराचा फॉर्म्युला वापरावा लागेल. एस इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. याच्यामध्ये 100% तुमचा जो u आहे 0 आहे, बरोबर आहे का? मान्य आहे? तो 0 आहे, तिथे 0 लिहून टाकायचं. u ची किंमत 0 गुणिले टी ची किंमत आहे 5, कारण टाइम म्हणजे 5 दिला त्याने 5 सेकंदामध्ये, बरोबर आहे का? बघा बघून घ्या. 5 सेकंदामध्ये म्हटलं त्याने, करेक्ट. प्लस प्लस हाफ इंटू ऍक्सिलरेशन किती सांगा? 3 आहे. 3 ऍक्सिलरेशन 3 लिहून टाका सगळ्यांनी. 3 आणि गुणिले टी म्हणजे 5, त्या 5चा काय बरं? वर्ग स्क्वेअर. डन. आता एस इक्वल्स टू 0 गुणिले 5, शून्यच का? अरे एखाद्या संख्येला 0ने गुणले असता उत्तर काय येते? 0 येते. बरं एखाद्या संख्येला 1 ने गुणले असता उत्तर काय येते? अरे बोला ना बे, तीच संख्या येते ना. ठीक आहे. मग आता ह्या संख्येला आपण 0ने गुणले म्हणून उत्तर काय येणार सांगा लवकर? 0 अधिक 1 मिनिट, ह्याला घाई करू नका, फक्त आरामात करा बरं सगळ्यांनी. हे 1/2 चं 1/2 ठेवा, गुणिले 3 गुणिले 5चा वर्ग किती? 25. ठीक आहे, आरामात. आता 0 इथे ऍड केला नाही केला तर हा डिसअपियर, ह्याला याची काही गरज नाही आपल्याला. इक्वल्स टू डायरेक्टली आहे का? 25 त्रिक 75 आणि तो 75 एक 75, 75 भागिले 2 इक्वल टू 37.5 मीटर्स. एवढी ती गाडी विस्थापित किंवा ती बोट विस्थापित होईल. लिहा 37.5 मीटर्स. हे एम म्हणजे मीटर, बरं. आणि मराठीत लिहित चला काय. चला डन. प्रश्न तिसरा हा समीकरणावरचा नाहीये, हा साधावाला प्रश्न आहे, कारण ते बेसिक प्रश्न आहे, काहीतरी बलाचा वगैरे प्रश्न आहे. ठीक आहे, तो घेऊच. आपण पहिला 4 नंबर घेऊ, म्हणजे समीकरणाचं संपून जाईल. मग आपण तो 3 नंबरचा प्रश्न घेऊ. आता 4 नंबरचा प्रश्न सगळ्यांनी घ्या. 4 नंबर टाका सोल्युशन मध्ये. एका उंच मनोऱ्यावरून सोडलेला चेंडू 5 सेकंदाने जमिनीवर पडतो, तर मनोऱ्याची उंची किती? या प्रकारचा जो काही प्रश्न आहे तो बघा आता सगळ्यांनी प्लीज. प्रश्न क्रमांक 4. मगासारखे तुम्हाला ते मगाशी लॉजिक मी एक्सप्लेन केलं होतं, ते पुन्हा एकदा सांगतो ते लॉजिक काय ते. ध्यानात घ्या सगळ्यांनी. रेडी. आता समजा एक नॉर्मल बेस आहे, त्या बेसच्या वरती समजा एखादी बिल्डिंग वगैरे किंवा एखादा मनोरा वगैरे काही असेल, टिंब 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 असं एक बिल्डिंग आहे म्हणून समजू आपण. ठीक आहे, म्हणजे आपली प्रेस्टिज पॉईंटची बिल्डिंग, प्रेस्टिज पॉईंटच्या क्लासवाल्यांना माहिती आहे. ठीक आहे, तर समजा कोणीतरी टाइमपास केला, काहीतरी नडला आपल्याला, समजा त्या नडला त्याला वर घेऊन जायचा वरती, कुठे? टेरेसला. ठीक आहे, त्या टेरेसला इथे असं मी उभा राहील, इथे मागे आपले राठोड सर उभा राहतील. ठीक आहे, आणि मग इथे राठोड सर उभा राहिली, इथे मी उभा राहिलो. ठीक आहे, आणि समजा जो नडला त्याला धरला इथं. ठीक आहे, त्याला सोडायचं आहे. ते सोडायचं म्हणजे काय, आम्हाला काय त्याला सोडायचं अशी इच्छा नव्हती, त्याला फक्त एवढंच करायचं होतं, आम्हाला ती बिल्डिंगची उंची किती ती मोजायची होती बस. ठीक आहे, सो आता त्या बिल्डिंगची उंची मोजायची. ठीक आहे, तर आता मास्तर आहे ना, मास्तर त्याने काय केलं, मास्तरने टायमर लावून ठेवला. टायमर एक, तो टायमर असा आहे. ठीक आहे,
तर आता त्या माणसाला मी धरलाय बरं, ज्याला सोडणार आहे त्याला मीच धरलाय म्हणून समजा, मीच अशी कामं करतो मारामारीची, ठीक आहे. याला धरून ठेवला इथं आणि धरून ठेवल्यावर मास्तरनं टायमर फक्त, आता मी त्यांना म्हटलं मास्तर मी याला सोडतोय म्हटलं की मास्तरनं टायमर स्टार्ट केला. कळलं मी काय म्हटलं ते? त्याला मी सोडतोय म्हटलं की मास्तरने टायमर स्टार्ट केला आणि जसा टायमर स्टार्ट केला तर आता शेवटी आता सोडला तर तो ओरडणार ना, का तोंड बंद करून पडणार आहे खाली? नाही, अजिबात नाही. तो मस्त ओरडत खाली पडला आणि जेव्हा तो इथून खाली पडला अर्थात त्याचा आवाज बंद झाला कायमचा. मग आता शेवटी त्याचा आवाज जर कायमचा बंद झाला, तो आवाज जेव्हा बंद झाला तेव्हा मास्तरने टायमर बंद केला. मग असा टायमर जेव्हा बंद केला तेव्हा त्यांना कळलं की 5 सेकंद झाले फक्त मास्तर म्हणून. किती सेकंद झाले? 5 सेकंद. आपल्याला फक्त एवढीच इन्फॉर्मेशन आहे सध्या की तो माणूस इथून वरून सोडल्यापासून खाली पडेपर्यंत फक्त 5 सेकंद झाले. बस कसं ओळखलं? सोडताना टायमर स्टार्ट केला, पडला तेव्हा आवाज बंद झाला, तो टायमर बंद केला, 5 सेकंदात तो माणूस पडला खाली, ठीक आहे. मग त्या बिल्डिंगची उंची किती? आता मला सांगा, हा माणूस पडण्याच्या मागे कोणत्या बलाने कार्य केलं? मी नाही फेकला त्याला, अजिबात नाही, मी फक्त सोडला. तोच म्हटला होता मला सोडून द्या, मी दिला सोडून. मग त्याला सोडून दिला तिथून. मग याला सोडला म्हणजे काय, ह्याला काय मी कसं असं फेकून दिला असं काही नाहीये. त्याने सोडला फक्त, त्याच्यावर कार्य केलं कशाने? गुरुत्व बलाने. अरे बरोबर आहे का? ठीक आहे, इथं गुरुत्व बल नसतं ना, तो हवेत उडला असता मग, बरोबर का? मग अर्थातच सरळ याला सोडल्यानंतर याच्यावरती संपूर्णपणे कार्य झालं. कशामुळे सांगा लवकर? गुरुत्व बलामुळे. हा मेला माझ्यामुळे नाही तर गुरुत्व बलामुळे मेला. क्लिअर? अर्थातच ते जे काही गुरुत्व त्वरण त्याच्यावरती कार्य केलं ते आपण फक्त या फॉर्म्युलामध्ये लिहिताना बघा, सगळ्यांनी ध्यानात घ्या. मी आता एसचा फॉर्म्युला घेणे म्हणजे अर्थात मला त्या बिल्डिंगची उंची मोजायची. बरं, ध्यानात घ्या सगळ्यांनी काय ते. तर त्या माणसाला जेव्हा मी सुरुवातीला धरला होता, इकडे बघा सगळ्यांनी, त्या माणसाला जेव्हा धरला होता मी, त्याला असा काय गदा हलवून पाडला का मी? नाही, त्याला फक्त धरून सोडला. बरोबर आहे का? त्याचा सुरुवातीचा वेग 0 असेल ना. मग अरे मी त्याला धरून ठेवला ना, फक्त धरून ठेवला, सोडला. बरोबर आहे का? कळलं सगळ्यांना? म्हणजे त्याचा सुरुवातीचा वेग तर 0 होता, नंतर त्याचा वेग वाढला. त्याच्याशी मला काय घेणं देणंच नाहीये. मला एवढं माहिती आहे की यार मी त्याला असा फिरून फेकला नव्हता, मी त्याला नुसता धरून सोडला होता. याचा सुरुवातीचा वेग असणारे 0, हे ध्यानात घ्या सगळ्यांनी. मग आपलं जे काही एस मध्ये आपण किंमत भरू तेव्हा त्या माणसाचा सुरुवातीचा वेग हा 0 आहे, कारण त्याच्यावरती मी कोणती क्रिया नाही केली, मी फक्त त्याला सोडला होता, बाकी काय नव्हतं केलं आपण, ठीक आहे. सो यू म्हणजे इथे 0 आला. तो माणूस पडला किती वेळेस सांगा लवकर? 5 सेकंदात पडला, अधिक 1/2 गुणिले ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर का? म्हणजे गुरुत्व त्वरण त्याच्यावरती कार्य केलंय, मी काय नाही केलं. गुरुत्व त्वरणाने याच्यावर काय कार्य केलं बोला? किती? त्याचं व्हॅल्यू किती? 9.8. आणि अर्थात मी पॉझिटिव्ह घेऊ का ते निगेटिव्ह घेऊ? कारण त्याच्या दिशेनेच गेला तो बिचारा, त्याच्या वर नाही गेला. वर कुठं फेकला त्याला? मग त्या दिशेने गेल्यामुळे त्याच्यावरती 9.8 असं कार्य करेल. बरं, गुणिले टीची किंमत काय? 5. सो इथे येईल 5चा वर्ग. क्लिअर? सो एक्झॅक्टली 0 गुणिले 5 म्हणजे पुन्हा 0 प्लस 1/2. तुम्ही वाटलं त्याला भाग देऊन टाका इथले, तर काही फरक पडत नाही. रेडी सगळेजण? बोला ते बे समसंख्या ना, 9.8 देऊन टाका भाग. बोला बेचोक 8.1 आणि 8 18. बोला 92 18 4.9. करेक्ट आहे का? ठीक आहे. मग इथे काय काय राहिलं ऐका सगळ्यांनी. तर एक इथे घेतला नाही घेतला तर काय फरक पडत नाही आपल्याला. इथे ना फक्त 4.9 गुणिले 5चा वर्ग 25. त्याचा गुणाकार करून ते उंची मोजून लिहून टाका. काय आली उंची बघा. 25चा पाडा येत नसेल तर आपला गरीबासारखा 5 ने 2 ने गुणाकार करायचा, तिसरी सारखा. 25चा पाडा 25 9 2.25, 25 9 2.25चा इथे किती आला सांगा लवकर? 5. 2.25चा तो 222 म्हणजे तो 22 आला ना वरती. 22 एक्स्ट्रा आला हातच्याला आणि 25 चोक किती सांगा लवकर? 100. 100 आणि 22 122 आणि पॉईंटच्या पुढे फक्त एकच घर आहे म्हणजे इथे द्यायचं 122.5 मीटर एवढी त्या बिल्डिंगची उंची आहे. अशा प्रकारे उंची मोजायची. फक्त माणसं सोडू नका, वस्तू सोडा. तर आताच्या गणितामध्ये तुम्हाला तेच म्हटलंय ना, आताच्या गणितात तुम्हाला माणूस नाही सोडला. काय सोडलं सांगा त्यांनी? बे बोला रे, काय सोडलं त्यांनी? हा, चेंडू सोडला त्याने. ते चेंडू असेल, वस्तू असेल, वाटेवर जे काय असेल. मग याच्यामध्ये फक्त किंमत परीक्षेला बदलत जाईल. इथे 5 सेकंदच्या बदली 6 सेकंद, 7 सेकंद, 8 सेकंद, 10 सेकंद एवढं एकच पॅरामीटर बदलत जाईल. बाकी सगळे पॅरामीटर मी सांगितलेले असतील. सुरुवातीचा वेग हा कधी याच्यामध्ये काय असणार आहे? 0 असणार आहे. ध्यानात घ्या सगळ्यांनी. अशा प्रकारे हे गणित सोडवायचं. किंमत बदलली तर जमेल ना सगळ्यांना? ठीक आहे. आता जो तिसरा प्रश्न मी सोडला होता तो बघू आपण आता. रेडी? आता ऐका सगळ्यांनी काय ते. आपण कधी देवाकडे गेलो की देवाकडे प्रार्थना करतो, देवा मला बुद्धी दे, शक्ती दे, बरोबर ना? असं काहीतरी बोलतो आपण. तर तुम्ही लोकांनी आता काय करायचं? फक्त देवाकडे जाऊ नका, तुम्ही लोक देवीकडे जावा. दुर्गा माताकडे जावा, कुठल्याही देवीकडे जावा, तुळजापूरला जावा, कुठे बी जावा, ठीक आहे? नाही, कोल्हापूरला जावा. फक्त देवीकडे जायचं आणि देवीकडे गेल्यावर म्हणायचं की देवी मला बळ दे, ठीक आहे? तर देवीला आपण म्हणतो मा,
काय म्हणतो आपण त्यांना? मा म्हणतो, मा. तर अर्थात काय करायचं बघा फक्त सगळ्यांनी, तर बल म्हणजेच फोर्स, फोर्स इक्वल्स टू मा. मा कळलं सगळ्यांना काय ते? फक्त फोर्स, फोर्स तुम्हाला शक्ती पाहिजे अभ्यास करण्याची, बरोबर? तर तुम्हाला लोकांना कोणाकडे शक्ती मागायची? फक्त देवी माकडे मागायची. मग ते मा असं झालं. मा म्हणजे एम म्हणजे ऐकून घ्या काय ते, मी तुम्हाला फुल फॉर्म सांगतो याचा काय ते, फोर्स इक्वल्स टू मास. तो नाही का तो मास, पिक्चरवाला मास, तो असा पाय बी फिरवतो, सगळं वादळ बिदळ येतं सगळीकडं, तो वाला मास नाही तो. बरं, हे मास म्हणजे वजन असतं, वजन, ठीक आहे, वस्तुमान वगैरे, ठीक आहे. मास गुणिले ऍक्सिलरेशन. आता हे आता ऑलरेडी आपल्याला पाहिलं, माहिती आहे आपण ऍक्सिलरेशन म्हणजेच काय, त्वरण. याला मराठीत लिहून टाका सगळ्यांनी. बल इज इक्वल टू वस्तुमान गुणिले त्वरण. पण तुम्ही लोक फक्त लक्षात ठेवा, माँ को कभी भूलना मत, आराम से याद आ जाएगा सब कुछ. आता याचं युनिट वगैरे काय असतं, तर सगळ्या पुस्तकात दिले न्यूटन, बरोबर का? अरे बराबर आहे का नाही? फोर्स म्हणजे न्यूटन, 2 न्यूटन बल लावलं, 10 न्यूटन बल लावलं, असं काहीतरी बोलतो आपण काय ते त्या बलाच्या संदर्भात. तर ते न्यूटन बिटनचं काय ते नेमकं बघू आपण काय ते बाबा. ते न्यूटन वगैरे डाईन वगैरे माहिती आहे ना, ते एकमेकाचा परस्पर संबंध, ठीक आहे. तर बघा नेमकं काय ते, ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर अर्थातच तुम्हाला लोकांना असं म्हटलं गेलं बाबा याच्यामध्ये, आता तुम्हाला जे सांगितलं मी बघा, ते फोर्स इक्वल टू मास इंटू काय रे, ऍक्सेलरेशन, एफ इक्वल टू मा, माहिती आहे ना, ठीक आहे. आता याच्यामध्ये मास, मास म्हटल्यानंतर मला सांगा, मासचं एकक काय? किलोग्रॅम ना रे. अरे वस्तुमान कशामध्ये मोजतात? किलोग्रॅम मध्ये. आणि ऍक्सेलरेशनचं एकक तुम्हाला मगाशी मी इंटरप्रेट केलं होतं, मीटर प्रति सेकंदाचा वर्ग, बरोबर आहे का? मान्य का सगळ्यांना? अर्थात याला म्हणतात फोर्स, आणि फोर्सचं एकक झालं असं किलोग्रॅम गुणिले मीटर प्रति सेकंदाचा वर्ग, यालाच म्हणतात न्यूटन. न्यूटन दॅट इज इक्वल टू एन. एक न्यूटन म्हणजे किलोग्रॅम मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. फोर्सचं एकक असतं न्यूटन, आणि ते न्यूटन म्हणजेच काय, तर किलोग्रॅम मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. आता आपण जनरल याला कन्वर्ट करू सीजीएस मध्ये, बरोबर? कसं ते बघा आता, किलोग्रॅम म्हटल्यानंतर किती ग्रॅम? अरे सांगा ना बे, 1 किलोग्रॅम म्हटलं किती ग्रॅम? 1000 ग्रॅम, बरोबर आहे का? ठीक आहे, 1000 ग्रॅम झालं. त्यानंतर मग मीटरच्या संदर्भात मी म्हटलं तुम्हाला 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. बस, तुम्हाला लोकांना फक्त एवढ्या गोष्टी कळल्या बस झालं. तर आता आपण ते 1 किलोग्रॅमच्या बदले आपण त्याला 1000 ग्रॅम असं लिहिणार. बघा ते इथे येणार 1000 काय रे बाबांनो, ग्रॅम. इथे ग्रॅम मध्ये आलं, इथे मध्ये गुणाकार, ठीक आहे. आता मीटर, मीटर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी आता? 100, 100 काय सेंटीमीटर, आणि याला भागिले काय सांगा लवकर, सेकंदाचा वर्ग. आता काय करायचं ऐका, हा 1000 आहे, हा काय 100 आहे. क्लिअर ना सगळ्यांना? 1000 आणि 100 यांचा जर मी गुणाकार केला मित्रमंडळ, तर 1000 गुणिले 100 किलो असं येईल ना. 1000वरती ते 2 शून्य लागतील ना बाजूला गपचूप. अरे बरोबर आहे का? चिल्लर पार्टी रे, काही नाही याच्यामध्ये. शून्य मोराचे फक्त मोजा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, विषय संपला. आणि याच्या बाजूला आता जे जे अक्षरांची एकक बाकी ती बघा. हा ग्रॅम आहे, हा सीएम आहे. सीएम आवडत नसेल तर सेमी लिहा, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. ग्रॅम, सेंटीमीटर, आणि हे काय बरं, सेकंदाचा वर्ग. ते त्याला असं लिहायचं मित्रमंडळ. बघा सगळ्यांनी, ग्रॅम, इथे डॉट टाकतात ते लोक. डॉट म्हणजे गुणाकार, डॉट म्हणजे काय, गुणाकार. ते दशांश चिन्ह नाहीये, ते गुणाकार आहे. सो ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद, हे झालं त्याचं एकक. एस एस किंवा SEC म्हणजे सेकंद असं, सॉरी त्याचा वर्ग, बरं, सेकंदाचा वर्ग. आता मला एक सांगा, एकावरती शून्य किती किती आहेत? 5. बघा आता कसं काय, ते तुम्हाला लोकांना ज्यांना माहिती नसेल त्या लोकांसाठी सांगतो. बेसिक आहे फक्त. तुम्हाला थोडं घातांकाची 10 ची पॉवर बघायची. 10 ची पॉवर काय बघा सगळ्यांनी. 10चा पहिला घात काय सांगा लवकर? 10, बरं. 10चा वर्ग, अरे बोला ना, 100. 10चा घन 1000, करेक्ट आहे का? बघा 10चा पहिला घात काय सांगा लवकर? 10. 10चा वर्ग काय? 100. 10चा घन सांगा 1000. बरं, त्यानंतर मग 10चा जशी मी पॉवर वाढवत जाईल, जेवढी पॉवर येईल तेवढे शून्य येतील. जेवढी पॉवर आहे तेवढा शून्य, तेवढी पॉवर तेवढे शून्य. बघा 2 तर 2 शून्य, 3 तर 3 शून्य, 4 तर किती शून्य सांगा लवकर? 1 2 3 4, बरोबर का? आणि जर 10च्या डोक्यावर 5 असेल तर किती शून्य सांगा लवकर? 1 2 3 4 5. अशा प्रकारे याचा पूर्ण सिरीज तयार करता येते, ठीक आहे. मग आता मला सांगा, इथे याच्यामध्ये इथे एकाच्या बाजूला इथे शून्य किती मोजा? 1 2 3 4 5, म्हणजेच n इज इक्वल टू 10चा कितवा घात? 5वा घात. आणि अर्थात याला मित्रमंडळ म्हणतात न्यूटनचं डाईन. 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाईन्स असं पुस्तकात दिलेलं आहे.
आता यातला काय आपल्याला काय प्रूफ महत्वाचा नव्हता, यातला फक्त हा बॉक्स महत्वाचा होता. आता जो तिसरा प्रश्न होता आपला, तो तिसरा प्रश्न करायला घ्या. तिसऱ्या प्रश्नाचा संबंध फक्त मा, फोर्स इक्वल्स टू मा. तिसरा प्रश्न, एका वस्तूचे वस्तुमान 500 किलोग्राम असून त्यावर 350 न्यूटन करायचे त्या न्यूटन 350 न्यूटन बल प्रयुक्त होत असल्यास निर्माण झालेले त्वरण काढा. आता आपल्याकडं फोर्सचा, मासचा आणि त्वरणाचा फॉर्म्युला म्हणजे मा. अरे बरोबर आहे का? लिहा सगळ्यांनी, एफ इक्वल्स टू मा. फोर्स इक्वल्स टू मा. आता त्याच्यामध्ये ज्या ज्या किमती दिल्या आपण ठेवून देऊ. फोर्सची किंमत दिली वाटतं तुम्हाला, त्यांनी बल दिले. किती बल दिले रे? 350 न्यूटन. मग तुम्ही बिंदास टेन्शन न घेता फोर्स मध्ये इथे लिहून टाका 350 न्यूटन इक्वल्स टू, एकक लिहू नका, फक्त ते आकडे लिहून टाका. 350 लिहिलं सगळ्यांनी. मग तुम्हाला लोकांना मास दिले, त्याने वजन दिले, किती दिले, वस्तुमान किती दिले, 500 लिहून टाका इथे. 500 गुणिले ऍक्सिलरेशन काढायचंय. इतकं चिल्लर गणित येते, फक्त मांडता आलं पाहिजे, सूत्रपाठ पाहिजे ती. ठीक आहे, फक्त डोक्यात काय ठेवायचं, फोर्स इक्वल टू मा. बरोबर. आता इकडे ऐका सगळ्यांनी, 500 इथे गुणिले, इथे आलं काय होईल तो भागिले. अरे बेसिक मॅथमॅटिक्स क्लिअर आहे का? 500 गुणिले इथे आलं तो भागिले होईल, तर इथे येईल 350 भागिले 500 इज इक्वल्स टू ऍक्सिलरेशन. तर आता शून्याला इकडे बघा, बेसिक चिल्लर पार्टी बघा, शून्याला शून्य कॅन्सल, या दोघाला भाग जाईल 5ने. करेक्ट का? चला 5चा पाडा बोला कमान. 5 1 5, 5 0 0, 5 7 35. शेवटला असं आलं उत्तर ए इज इक्वल टू 7/10 किंवा ए इज इक्वल टू 0.7. यालाच असं पॉइंट मध्ये कन्वर्ट करता येतं, बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स. आणि त्याचं एकक असतं मीटर प्रति सेकंदाचा वर्ग, कारण ते त्वरण आहे.